Good morning, all of you, A students. Today we discuss our remaining point of inside the atom. Today we discuss our remaining point inside the atoms. Okay, the inside the atom, proton is there. Okay, we discuss structure of inside the atom is what? In this nucleus, proton and neutron there, and is the electron revolve around us. म्हणजे केंद्रकामध्ये प्रोटॉन न्यूट्रॉन असतात आणि इलेक्ट्रॉन बाहेर पडत असतात हे आपण पहिला शिकलो आहे. आता आपण प्रोटॉनचं डिस्कस करूया. प्रोटॉन्स मीन्स पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल. प्रोटॉन मीन्स पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल. म्हणजे प्रोटॉन म्हणजे धन प्रभार असा घटक असतो. इज डिनोटेड बाय लेटर पी. इज डिनोटेड बाय लेटर पी. म्हणजे प्रोटॉन हा पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि ते कसा दाखवतात? पी अक्षराने दर्शवतात. Each proton carries 1.6 into 10 raised to minus 19 coulomb charge. म्हणजे एका प्रोटॉनवर किती धनप्रभार असतो? 1.6 into 10 raised to minus 19 coulomb. coulomb हा एक चार्जचा प्रभाराचा काय आहे? युनिट आहे. coulomb हा एक चार्जचा प्रभाराचा काय आहे? युनिट आहे. That's why we write 1 each proton म्हणजे प्रत्येक प्रोटॉनवर 1.6 गुणिले 10 चा 19वा घात कूलम एवढा काय असतो? चार्ज असतो. दिस इज व्हॉट डिस्कशन अबाउट प्रोटॉन. नेक्स्ट न्यूट्रॉन. न्यूट्रॉन डिनोटेड बाय एन. न्यूट्रॉन इज अ इलेक्ट्रिकल न्यूट्रल. न्यूट्रॉन इज अ इलेक्ट्रिकल न्यूट्रल. म्हणजे न्यूट्रॉन हा निष्क्रिय असतो. म्हणजे न्यूट्रॉनवर कोणताही चार्ज नसतो. दॅट्स वाय इज कॉल्ड न्यूट्रल. न्यूट्रल म्हणजे निष्क्रिय, म्हणजे त्याच्यावर कोणताही चार्ज नसतो. पॉझिटिव्ह प्रोटॉनवर, निगेटिव्ह इलेक्ट्रॉनवर आणि न्यूट्रॉनवर कोणताही चार्ज नसतो. ओके, डिनोटेड बाय लेटर n इज इक्वल टू नंबर ऑफ प्रोटॉन. म्हणजे न्यूट्रॉन हा प्रोटॉनच्या संख्येसारखा असतो. म्हणजे जेवढे न्यूट्रॉन तेवढेच प्रोटॉन असतात. दॅट्स वाय इज इक्वल टू प्रोटॉन, नंबर ऑफ प्रोटॉन. म्हणजे जेवढे न्यूट्रॉन असतील तेवढे प्रोटॉन असतील. ओके, नेक्स्ट एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट. एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट म्हणजेच काय? एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट म्हणजे या अणूचा पूर्ण हा प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन बद्दल झाला, तर बाकीचे कोणते पार्ट आहेत त्याच्यावर डिस्कस करायचं आहे. म्हणजे ही बाहेरची कक्षा, त्याला एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट म्हणतात. म्हणजे या ऑर्बिटला, म्हणजे या कक्षेला, गोल सर्कलला एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट असे म्हणतात. ॲटॉमिक स्ट्रक्चर, इलेक्ट्रॉन आर रिव्हॉल्विंग अराउंड अ न्यूक्लियस. दिस इज अ न्यूक्लियस. आपल्याला माहिती आहे न्यूक्लियस कधी कुठं असतो? सेंटरला, त्याला केंद्रक म्हणतात. दिस इज द एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट. म्हणजे न्यूक्लियसच्या वरचा भाग कोणता आहे? एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट. म्हणजे न्यूक्लियसच्या वरच्या भागाला काय म्हणतात? एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट. आणि त्याच्यावर कोण फिरत आहे? इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस. म्हणजे इलेक्ट्रॉन त्याच्या भोवती फिरत आहे. इलेक्ट्रॉन मीन्स ई अँड मायनस चार्ज. म्हणजे इलेक्ट्रॉन कोणता चार्ज असतो? निगेटिव्ह चार्ज असतो. ओके, निगेटिव्ह चार्ज सिम्बॉल इज ई मायनस. इलेक्ट्रॉन इज अ निगेटिव्ह चार्ज, symbol is E minus. Okay, the number of electron part is equal to number of proton. तर जेवढे इलेक्ट्रॉन असतील तेवढे प्रोटॉन असतील. जेवढे इलेक्ट्रॉन पार्ट आहेत, म्हणजे जेवढे या न्यूक्लियसमध्ये इलेक्ट्रॉन तेवढे प्रोटॉन असतील. आणि त्यापासून काय बघितलं? जेवढे न्यूट्रॉन असतील तेवढे प्रोटॉन असतील. म्हणजे जवळजवळ यांची संख्या समान असते. ओके, यू अंडरस्टँड दिस वन. नेक्स्ट डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे या एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्टमध्ये इलेक्ट्रॉन कसे डिस्ट्रीब्यूट होतात किंवा इलेक्ट्रॉनची मांडणी कशी असते हे आपण बघायचं. बोर्स ॲटॉमिक मॉडेल इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व स्टेबल सेल. म्हणजे बोर्स आपण बघितलेला आहे. बोर्सचं ॲटॉमिक मॉडेल बघितलं आहे. बोर्सची अणूची प्रतिकृती आपण आकृती बघितलेली आहे. त्याच्यामध्ये असं समजतं की इलेक्ट्रॉन या स्टेबल सेलमध्ये, स्टेबल म्हणजे स्थिर असलेल्या एका सेलमध्ये एका सर्क्युलर मॅनरमध्ये फिरत असतो. म्हणून सांगितलं आहे इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व स्टेबल सेल. म्हणजे एका स्थिर अशा कक्षेमध्ये, या स्टेबल म्हणजे स्थिर सारख्या अशा कक्षांमध्ये ते काय होत असतं? फिरत असतं. आणि या कक्षांना एकूण किती कक्षा असतात? के एल एम एन. बघा मी याला स्टार करत आहे आणि या फॉर्म्युलाला स्टार करत आहे. मीन्स व्हॉट? दिस टू आर व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे या कक्षा किती आहेत? 4 दाखवलेल्या आहेत. म्हणजे कक्षा ही पहिला झाला, हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा. ओके, तर पहिल्या कक्षेला के म्हणतात. काय म्हणतात त्याला? या पहिल्या सर्कलला के म्हणतात, दुसऱ्या सर्कलला एल, तिसऱ्या सर्कलला एम आणि चौथ्या सर्कलला एन. के एल एम एन हे 4 सेल आहेत. पहिला सेल कोणता? के, दुसरा कोणता? एल, तिसरा कोणता? एम, चौथा कोणता? एल. तर के एल एम एन असे काय आहे त्याची संख्या. एन म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. मध्ये किती असेल? 1 असेल, 2 असेल, 3 असेल, 4 असेल.
एक असेल, 2 असेल, 3 असेल, 4 असेल. तर फॉर्म्युला जर तुम्हाला इलेक्ट्रॉन काढायचे असेल तर फॉर्म्युला कुठला वापरायचा आहे? 2n². आता इथं 2 आहे कसं घ्यायचं? n म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. समजा हे नंबर इलेक्ट्रॉन 2 असतील तर याचा वर्ग म्हणजे 2 गुणिले 4 हे झाले 8 इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये असतात. म्हणजे या अशा प्रकारे म्हणजे 2 इलेक्ट्रॉन जर एखाद्या सेलमध्ये असेल या L मध्ये तर अशा प्रकारे एकूण त्याच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन असेल. म्हणजे 2n² हा फॉर्म्युला यूज करायचा. ओके. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे काय ते आपण बघण्याच्या अगोदर K मध्ये मॅक्सिमम 2 इलेक्ट्रॉन बसतात. K मध्ये किती इलेक्ट्रॉन बसतात? मॅक्सिमम 2 इलेक्ट्रॉन. L मध्ये मॅक्सिमम 8 इलेक्ट्रॉन बसतात. M मध्ये 18. N मध्ये मॅक्सिमम 32 इलेक्ट्रॉन बसतात. म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे काय? एखाद्या अणूमध्ये म्हणजे या ॲटम्स मध्ये हाऊ मेनी इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे. म्हणजे या ॲटम्स मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत त्या संख्येला काय म्हणतात? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. म्हणजे एखाद्या अणूमध्ये किती इलेक्ट्रॉन त्याची संख्या म्हणजेच काय? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ओके. आता इथं बघा हेलियम आहे. हेलियम मध्ये हायड्रोजन आहे. हायड्रोजन मध्ये एकच इलेक्ट्रॉन असतो. हाऊ मेनी इलेक्ट्रॉन इन हायड्रोजन? 1. हेलियम मध्ये 2 असतात. हायड्रोजन मध्ये 1, हेलियम मध्ये 2. आताच आपण बघितलं K ची कॅपॅसिटी किती आहे? 2. L ची कॅपॅसिटी किती आहे? 8. L ची कॅपॅसिटी 8. M ची कॅपॅसिटी 18 आणि N ची 32. एवढे इलेक्ट्रॉन बसू शकतात. पण हायड्रोजन मध्ये फक्त K मध्ये एकच इलेक्ट्रॉन असतो आणि हेलियम मध्ये L मध्ये फक्त एकच इलेक्ट्रॉन असतो. अशा प्रकारे. ओके. आता एक्झाम्पल सोडियम दिले 2, 8, 1. सोडियम म्हणजे Na. सोडियम मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? K मध्ये 2 आहेत, L मध्ये 8 आहेत आणि M मध्ये 1 आहे. N त्याला नाही आहे, N नाही आहे म्हणजे 3च सेल आहेत. K मध्ये 2, L मध्ये 8 आणि M मध्ये 1च आहे. आता व्हॅलेन्सी ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. व्हॅलेन्सी म्हणजे काय की त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत त्या संख्येला काय म्हणतात? बाह्यतम कक्ष. बाह्यतम कक्ष म्हणजे आउटर मोस्ट सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत. आउटर मोस्ट सेल म्हणजे बाह्यतम सेल मध्ये म्हणजे या N मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत. किती कोणत्या सेलमध्ये? बाह्यतम म्हणजे आउटर मोस्ट सेलमध्ये. बाह्यतम कक्षामध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत त्याला काय म्हणतात? व्हॅलेन्सी ऑफ इलेक्ट्रॉन. तर हेलियम मध्ये हायड्रोजन मध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे. हेलियम मध्ये बाहेरच्या कक्षामध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत. ओके. मग हायड्रोजन हा HCl बरोबर कंपाऊंड तयार होतो. हायड्रोजनची व्हॅलेन्सी 1 आहे, कॉन्फिगरेशन 1 आहे आणि व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन पण 1 आहे. म्हणजे हायड्रोजन हे Cl बरोबर तयार होतं, HCl तयार होतं. हायड्रोजनच्या बाह्यतम कक्षेत म्हणजे आउटरमोस्ट सेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन असल्याने व्हॅलेन्सी 1 झाली. एकच इलेक्ट्रॉन असल्यामुळं कॉन्फिगरेशन 1 झालं आणि व्हॅलेन्सी पण 1 झाली. कारण का? व्हॅलेन्सी 1 आहे म्हणजे इलेक्ट्रॉन किती असतील? 1च असतील. ओके. आता आयसोटोप म्हणजेच काय? द ॲटॉमिक नंबर ऑफ एलिमेंट इज केमिकल आयडेंटिफिकेशन. म्हणजे आयसोटोप म्हणजे ॲटॉमिक नंबर म्हणजे काय? अणूंचं क्रमांक दाखवतं. ॲटॉमिक नंबर आयसोटोप म्हणजे ॲटॉमिक नंबर दाखवतं आणि हे केमिकल आयडेंटिटी आहे म्हणजे रासायनिक अशी ओळख आहे आयसोटोपची. आयसोटोप तुम्ही असं लिहू शकता C12 म्हणजे कार्बन हा 12 नंबरचा अणू आहे. C13 कार्बन हा 13 नंबरचा अणू आहे. C14 कार्बन हा 14 नंबरचा अणू आहे. म्हणजे असं तुम्ही त्याला नावं देऊ शकता. मग असं उलटवून लिहितात 12C 13C 14C. ओके. तर 12C असेल तर मास त्या कार्बनचं मास 12 आहे. त्याच्यामध्ये प्रोटॉन 6 आहेत आणि न्यूट्रॉन 6 आहेत. बरोबर. कारण 13C जर असेल म्हणजे कार्बन 13 जर असेल तर त्याचा मास पण 13 असतो. मास म्हणजे त्याचं वजन त्या अणूचं 13 असतं. त्याच्यानंतर प्रोटॉन 6 असतात, न्यूट्रॉन 7 असतात. ओके. नेक्स्ट तर युजेस ऑफ आयसोटोप्स. आता आयसोटोप कुठले वापरतात बघा. इंडस्ट्रीमध्ये यूज केला जातो, औद्योगिक क्षेत्रात, मेडिसिन औषधामध्ये वापरला जातो, ॲग्रिकल्चर शेतीमध्ये वापरला जातो. आता न्यूक्लिअर रिॲक्टर्स पासून एनर्जी तयार केली जाते. पण आताच्या काळामध्ये अणुबॉम्ब तयार केला जातो न्यूक्लिअर रिॲक्शन पासून. अणुबॉम्ब जे अमेरिकन जपानवर टाकलं होतं. ओके. तर हीच रिॲक्शन आहे, याच्यामुळे तो अणुबॉम्ब तयार होतो. तर न्यूट्रॉनचं बंबारमेंट युरेनियमवर केला. बंबारमेंट म्हणजे न्यूट्रॉनचा मारा जर युरेनियम या एलिमेंटवर केला तर मोठ्या प्रमाणावर क्रिप्टॉन आणि बेरियम तयार होतो आणि अमाऊंट ऑफ एनर्जी रिलीज होते. अमाऊंट ऑफ एनर्जी म्हणजे मोठ्या प्रमाणात उष्णता तिथं बाहेर पडते. मोठ्या प्रमाणात उष्णता बाहेर पडते आणि हे अनकंट्रोल रिॲक्शन असते. म्हणजे याला तुम्ही कटवू शकत नाही, नियंत्रित करू शकत नाही आणि यामुळे होणार नुकसान हा मोठा असतो.
त्यामुळे होणारं नुकसान कसं असतो, मोठा असतो. म्हणजे याच्यातनं जास्तीत जास्त न्यूट्रॉन बाहेर पडतात आणि न्यूट्रॉन शक्तिशाली असतात, जे सगळं डिस्ट्रॉय करू शकतात, जसं जपानवर टाकलं. आता या न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये दोन गोष्टी वापरतात, मॉडरेटर आणि कंट्रोलर. आता मॉडरेटर म्हणजेच काय, याला हेवी वॉटर दिलं जातं. या रिॲक्शनला हेवी वॉटर म्हणजे जाड पाणी सतत मारलं जातं. कारण का, त्याला त्या रिॲक्शनला ते न्यूट्रॉनला कंट्रोल करण्यासाठी. कारण न्यूट्रॉन काय करतात, हे जे 3 न्यूट्रॉन बाहेर पडलेले आहेत हे सर्वात शक्तिशाली असतात, म्हणजे एनर्जी बाहेर टाकत असतात, हा सगळ्यात विध्वंस घडू शकतात. मग या न्यूट्रॉनला कंट्रोल करण्यासाठी काय टाकतात, त्याच्यामध्ये हेवी वॉटर म्हणजे जाड पाणी टाकलं जातं. त्यामुळे हा न्यूट्रॉन कंट्रोलमध्ये. आता कंट्रोलरचं काम काय आहे, नंबर ऑफ न्यूट्रॉन, म्हणजे हे वाढलेले न्यूट्रॉन, जेवढे न्यूट्रॉन वाढतील तेवढं जास्त नुकसान होणार आहे, तेवढे ट्रिमेंडस अमाऊंट ऑफ एनर्जी रिलीज होणार. म्हणून या न्यूट्रॉनला कंट्रोल करण्यासाठी कंट्रोलर असतं. ओके, this is our last discussion about our inside the atom this topic. I have uploaded this video Gurukul app, so everyone watch it carefully. If any doubt you ask me suddenly in chat box. Okay, 1:30 p.m. today's live lecture of science, so everyone attends this lecture. Okay, thank you.